माझ्याकडे तुमच्या या समस्येवर उपाय आहे. तुम्ही लोक सकाळी सकाळी तयार होऊन कुठेतरी लांब जा. एवढं लांब की तिथे तुम्हासनी कुणी बी ओळखणार नाही. तिथे तुम्ही काम करा आणि कुणी जात विचारल्याशिवाय आपली जात सांगूच नका की तुम्ही कोणत्या जातीचा आहात. तुम्ही एकदम मजबूत बनले आणि या गाववाल्यांना दाखवून दिलं ना की तुम्ही यांच्यामुळे नाही, तुमच्या मेहनतीने जिवंत आहात. मग ते तुम्हाला काय बी करणार नाहीत. म्हणून याच्या आधारानं उभं राहण्यापरीस आपल्या स्वतःच्या पायांवर उभं राहा. फक्त बाहेर आपली जात सांगू नका. पण भीम, आपल्या जातीला लपवणं चुकीचं नाही. होय, चुकीचं आहे. आपल्याला आपल्या जातीची लाज नाही तर गर्व वाटाया पाहिजे. पण जर तिच्यामुळे आपल्या जगण्यात अडचणी येत असेल तर तिला लपवण्यातच भलाई आहे. आपण आपली जात लपवून कुणाचं नुकसान करत नाही तर फक्त या जगात मानानं जगण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ आम्हासनी समधीकडेच खोटं बोलावं लागल. नाही, फक्त तिथं माणसाला माणूस न समजता त्याच्या जातीनं ओळखलं जातं. आणि हळूहळू तुमच्या सोबत काम करून त्यासनी बी समजेल की आपण बी त्यांच्यासारखं माणूसच आहोत. राष्ट्र संविधानाचा तूत शिल्पकार अन बलिदानाचा तूत संविधानाचा तूत शिल्पकार समता अन बंधुतेचा तूत सूत्रधार बनविले सशस्त्र भीम, हे तुझं पहिलं यश आहे आणि जीवनात असे यश मिळवण्यासाठी संघर्ष करत राहशील तर खऱ्या अर्थानं इतिहासात तू एक योद्ध्याच्या रूपात ओळखला जाशील. भीम, भीमा, भीमराव. रामजी, एक गोष्ट बोलू? हा, बोल. ही काय साधी गोष्ट नाही आहे की आपल्या जातीतल्या लोकांनी आपल्याच कोणासाठी घोषणा दिल्या आहेत. आणि ही बी काही छोटी गोष्ट नाही आहे की भीमानं आज समद्यांना जगण्याचा एक मार्ग दावला आहे. तो मार्ग ज्यावर आपण समदे चालत होतो त्या परीस वेगळा एक नवीन मार्ग. हे तर नाही माहित की त्या मार्गावर चालताना कोण यशस्वी होईल आणि कोण अपयशी, पण मला याची पूर्ण खात्री आहे की एक दिवस बदल नक्कीच घडून येईल. रामजी, आम्हा समद्यांना उद्याच्या दिवसाचा आनंद साजरा करायचा आहे आणि भीमाचा सन्मान बी करायचा आहे. नाही पुरंचन,
काय बी गरज नाही भीमाचा सन्मान करायचा. पर का? कारण भीमाचा सन्मान केला तर भीम नेता बनल. भीमाला नेता नाही तर योद्धा बनायचा आहे. आणि योद्ध्याला फक्त जिंकण्याची भूक असते, ना कुठल्या पदाची ना कुठल्या सन्मानाची. समजलं? वय बाबा. तरी आम्ही त्याच्यासाठी एवढं तर करूच शकतो. भीम भीमा भीमराव, भीम भीमा भीमराव. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, सूत्रधार, तूच सूत्रधार. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविलेस शस्त्रधारदार. भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. इथं बसलीस आहे तू? एवढं काम पडले घरात, एवढी माणसं आहे आपल्या घरात, काय खाण्यापिण्यासाठी बनवशील का नाही? का अभ्यासच करशील? थोडा धडा वाचायचा राहिलेला, विचार केला. नाही नाही नाही, तू जरा कमीच विचार कर आणि जरा जास्त काम कर. कारण ना अभ्यास लग्नानंतर कामाला नाही येणार. लग्नानंतर घरातली कामं, जेवण बनवणं हेच कामी येणार आहे. चल आता. समजत नाही काय मी सांगते ते? अगं मंजुळा, तुझ्या वयाच्या पोरी सगळा संसार सांभाळतात. चल जा जा आता. एक गोष्ट ऐकत नाही माझी. थोडं बोलायचं होतं. बोल. हे बघा, मला नाही वाटत की मी आता कधी बरी होईन. का नको त्या गोष्टी बोलतीस? वैद्यांनी सांगितलंय ना की तू बरी होणार आहेस. मग का म्हणून काळजी करतीस? का चिंता नको करू. आणि डॉक्टरच्या म्हणण्याने काय होतंय ते असंच सांगत राहतात, बरं वाटावं म्हणून. तुम्हाला माहित आहे, मऊ मध्ये कोणाला तरी बोलताना ऐकलेलं म्या. तिला बी असाच आजार होता, वाचली नाही, मेली ती. मेली बी असं, पण तू नाही मरणार. एकाच आजारानं काही लोक मरतात आणि काही लोक नाही मरत. आणि रामजीला सोडून भीमाबाई कुठे बी जाणार नाही. मी तुला मरू नाही देणार, समजलं? बरं ठीक आहे, नाही मरत म्या. नाही मरणार. ऐका ना, माझी इच्छा आहे का आपल्या दोन्ही पोरींची लग्न व्हावी. म्या जिथे राहीन न राहीन, कमीत कमी माझ्या डोळ्यासमोर दोघींना सासरी जाताना बघा. भीमाबाई,
जवा कवा कोणाचं लगीन होणार असेल ते होऊन जाईल. तू का उगाच काळजी करतीस? असं कसं होईल? आपोआप होईल काय? आपल्याला बी काहीतरी करावंच लागल. हे बघा, मी आपल्या जातवाल्या माणसांना सांगून ठेवलं आहे. हा, आणि गंगाला बी सांगितलंय की मंजुळेसाठी चांगला पोरगा बघ म्हणून. चांगला पोरगा मिळाला ना का लगीन लावून टाकू. वहिनी वहिनी, हा? आज स्वयंपाक काय करायचा आहे? आत्या, आज मस्त पुरणपोळी बनवा ना. मीरा, पुरणपोळी करणं तसं भी आजचा दिस लय चांगला आहे. चला ताई, आपण पुरणपोळी बनवूयात. तुम्ही तेवढं ध्यानात ठेवा. बाबाळा, खूप छान. आता तुला बघून मला विश्वास वाटतोय की पुण्याच्या महात्मा फुलेंच्या ज्या महाविद्यालयात तू परीक्षा देणार आहेस त्यात तू पहिली येशील. असंच मन लावून अभ्यास करा. अहो, जावई बापू आले, या ना. अहो नमस्कार. जावई बापू, तुम्ही या ना, बसा ना. बाई, तू उभी काय आहेस? जावई बापू आलेत, चायचं जरा बघ जा. ओ बाई, जाते. अहो, चहाच्या सोबत काहीतरी गोडधोड बी आणा. एक लय गोड बातमी आणली या. गोड बातमी? कंची म्हणायची? अहो हेच की, आपल्या मंजुळेसाठी एक मुलगा बघितला आहे. खरं? इथंच जवळची 4-5 गावं सोडून आहे. घरदार कुटुंब समद चांगलं आहे. मुलगा आमच्या नात्यातला आहे. होय का? माझं अर्ध बोलणं झालं आहे त्यांच्याशी, आणि बाकीची बोलणी तुमचं होकार असल्यावर करूयाच की. मला नाही करायचं लगीन बेगीन. मंजुळा, जा आज जाऊन चहा बनव जा. असं मोठ्यांमध्ये नसतं बोलायचं. हा बाबा, मला अभ्यास करायचाय, लगीन नाही करायचं. तुला सांगते, चहा बनव, आतमध्ये जाऊन. समजत नाही? भीमाबाई, हे बघ बाळा, मुली आपल्या लग्नाच्या गोष्टी अशा बोलत नाहीत ग. मुलींचं हे असं लग्नाबद्दल बोलणं चांगलं नाही मानत ग. अगं पण आई, हे बघ मंजुळा, मी सांगते ते ऐक. आई वडीलच ठरवतात आपल्या मुलाचं लग्न कुठं आणि कसं करायचं. अगं पण आई, ही माझ्या लग्नाची गोष्ट आहे ना, तुम्ही कसं ठरवू शकता माझ्या मनाविरुद्ध? उगा वाद घालू नकोस तू. भीमाबाई, मंजुळा बाळा, तू आज जा. आता लगीन थोडीच करतोय, फक्त बोलणी चालू आहेत ना. हा, जा, तू आज जा. डोक्यावर बसून ठेवलंय दोन्ही पोरींना, म्हणून अशी उलटी उत्तर देतात. कसं वागावं बोलावं शिकवलंच नाही ह्यांना. थांबा जावई बापू, तुम्ही त्यांच्याशी पुढचं बोलणं करा. लगीन लवकरात लवकर होईल. बरं ठीक आहे. भीमाबाई, थोडं थांब ना. आपण आपापसात सल्ला मसलत करू की. आणि
लगीन पोरीला करायचंय ना, तिला बी विचारावं लागेल ना, तिच्याशी बोलावं लागेल. पुन्हा तीच गोष्ट. पोरी कधीपासून लग्नाच्या गोष्टी करायला लागल्या? कोणती पोरगी येऊन स्वतःहून सांगत बाबा माझं लगीन करा? आणि सल्ला मसलत करायची आहे ना, तर ताई इथं आहे, जावई बापू आहेत, जे बोलायचे बोलून घ्या. भीमाबाई, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न कर ग. नाती अशी घाईमध्ये पक्की करणं बरं नसतं. आणि मला बी असं वाटतंय की मंजू याचं लग्न करायचे होय नाही आहे. तुम्ही बी समजायचा प्रयत्न करा की. मी कालच सांगितलं होतं, माझ्या जिद्द पण या पोरींची लगीन बघायचे आहेत मला. तू आणि जावई बापू सांगा, काय वाईट आहे यामध्ये? आणि असं कुठं झालंय की मंजुळेच्या वयाच्या पोरीचं लगीनच होत नाही? जरा आजूबाजूला विचारून बघा की. होय, बरोबर बोलतायत ह्या. पण त्या मुली आमच्या ताई सारख्या शिकत नाहीत. आणि त्यांचे आई वडील बी आपल्या पोरीसनी पुण्याच्या शाळेत परीक्षेला बसवत नाहीत. हे बघ भीमा, तू काही एवढा मोठा झाला नाही का घरातल्या महत्वाच्या गोष्टीचे निर्णय तुझ्या सल्ल्याने होते. शाळेची वेळ झाले, शाळेत जा. हे घ्या. पण जिचं लगीन आहे तिचं मत तरी विचारत घेतलं पाहिजे ना. ताई, तुम्ही सांगा, तुमचं लगीन झालेलं तेव्हा तुमच्या आई बापांनी तुम्हाला विचारलेलं? जेव्हा माझं लगीन झालेलं तुझ्या बाबा सांग तेव्हा मला नाही विचारलं. हे बघ भीमा, पोरांच्या भविष्याचे निर्णय त्यांच्या भल्यासाठी त्यांचे आई बापच घेत असतात, त्यांना न विचारता. कोणी मूर्ख नाही इथं, समजे समजूतदार आहेत. चला दोघं शाळेत जा. बाबा, तुम्ही काय बोलत का नाही? तुम्ही पण या लग्नासाठी तयार आहात का? हे बघ भीमा, समजा घर जरी या लग्नाच्या विरोधात असलं ना, तरी बी हे लगीन होणार. जावई बापू, तुम्ही पुढची बोलणी करा. होय. बस झालं रडणं आता. मंजुळे, समजण्याचा प्रयत्न कर. मुलीचं लगीन जेवढं लवकर होईना ना ते आपल्या घरी जातील तेवढं चांगलं आहे समद्यांसाठीच. आई, मला शिकायचं आहे. जेव्हा लगीन करायचं होतं तर पुण्याला जाऊन फॉर्म का भरला? जर शिकवायचंच नव्हतं तर लहानपणी कशाला शिकवलं? अच्छा, आता तू तुझ्या भावासारखे प्रश्न विचारणार आहेस? हा, माझ्या समोर उभी राहणार आहेस? हा, विचार विचार. मी आधी बघते की मुलींचा विरोधाचा सूर कसा असतो ते. विचार. या समाजात राहते आई म्या. किती मुली बोलतात आणि कोण आपल्या मुलींचं ऐकतं समत माहित आहे. तुला काय वाटलं मी विरोध करीन, प्रश्न विचारीन? जेव्हा जिथं तुम्ही समते लगीन करायला सांगाल तेव्हा मी करीन. बघ भीमाबाई, जी गोष्ट केल्याने सौताला आपल्याला त्रास होत असेल तर ती नाही केली पाहिजे. कसं समजावू म्या? ज्या पोरांची आई नसती ना त्या मुलींच्या लग्नात लय अडचणी येतात.
आणि मंजुळेच्या नशिबात शिकणं असेल तर तिचा ते नवरा तिला शिकवल ना. पण भीमाबाई नाही, तुम्ही काय बी बोलणार नाही. तुम्ही काय बी बोलायचं नाही. लगीन झाल्यावर मी घरात आली तेव्हापासून समध्या गोष्टी ऐकल्यात, पण आता नाही ऐकणार. तुम्हाला माझ्या बाजूने उभं राहावंच लागल. बाबा तुम्ही काय बोलत का नाही? तुम्ही पण या लग्नासाठी तयार आहेत का? समजा घर जरी या लग्नाच्या विरोधात असलं तरी बी हे लगीन होणार. असं वाटतंय बाबा बी आईच्या हट्टापुढं हरलं आहेत. मला काय बी करून हे लगीन थांबवावंच लागल.